मित्रांनो, आज आम्ही आलो आहे माळेगावच्या भवानीच्या खांडीत आणि हा इकडला रस्ता हा कात्रापूरला गेला. आणि मित्रांनो, हाच इंग्रजांनी खोदलेला रस्ता आहे जुना. तर आपण ह्याच रस्त्याने वरती जाणार आहे. आज आम्ही निघालो आहे एका अशा रस्त्याच्या शोधात जो इंग्रजांनी बनवला आणि एक वेळी राजूरला जाण्याचा एकमेव मार्ग तोच होता मित्रांनो. आणि तो रस्ता आहे ना 15 ते 20 गावांना जोडला होता. म्हणजे धामणवन, सिरपुंजे, आंबीत, सावरकुठे इकडल्या भागात येण्याचा एकच तो रस्ता होता आणि सर्वात पहिल्यांदा तो इंग्रजांनी काढला होता मित्रांनो. तर आज आपण काय करणार आहे, त्याच रस्त्यानं जाणार आहे मित्रांनो आणि बघणार आहे त्या रस्त्याची अवस्था कशी आहे आता. तर हा रस्ता आहे ना असाच घाटाघाटाने वाढणं ह्या डोंगराच्या दिशेने जाते आणि ह्या रस्त्याला ना लोखंडाचा रस्ता असे नाव पडले आता. घाट चढून मध्यावरती आल्याच्या नंतर तीव्र उतार आणि एकदम आरुंद रस्ता. बैलगाड्या यायच्या आणि जायच्या म्हटल्या तरी सिंगलमध्येच येणार आणि सिंगलमध्येच जाणार. डबल गाडी बसायला तर मार्गच नाही, इतका अरुंद रस्ता आणि एकदम डेंजर घाट. मित्रांनो, ह्या खोल दऱ्या आणि हा डेंजर रस्ता, ह्या रस्त्याने तर 4 चाकाचं वाहन तर येतच नाही मित्रांनो. बाईकवाला जर आला तो त्याच्या हिमतीला येतो मित्रांनो. हा लय डेंजर रस्ता आहे आणि हा रस्ता आहे ना सावरकुठे आणि धामणवन या मेन रस्त्याला येऊन मिळतो. बाबा राम राम. आम्ही ना धामणवन ते तुम्ही इकडे खालता कापता बरं वर शेत आहे तुमचा. हा इकडे शेत शेत आहे का तुमचा. आम्ही नाही का हा रोड पाहायला आलोय. हा रोड कोणा काढेल आहे माहिती आहे का तुम्हाला. इंग्रजांच्या काळात काढेल ना म्हणते ते. हा इंग्रजांचा. तुम्हाला नाही आठवत. मला नाही आठवत, पण हा रोड होईल तवा इंग्रजांनी काढेल पहिल्यांदा. हा. तेव्हा तुमचं वडील असतील काम ह्या रोडच्या असतील ना. असतील. पण तुम्हाला नाही आठवत, पण थोडीफार माहिती असतच ना. नाही, फक्त इंग्रजांच्या काळात एवढा माहिती. हां ना. तर आम्हाला माहिती मिळाली का हा रोड इंग्रजांच्या काळात काढेल ना. तर आम्ही चालू आहे बघत म्हणजे अजून खडी पण उठते नाही. पहा बरं ह्या रोडची. हा मग बाबा मग तो दगडी रुळ कुठे तो दाखवता का आम्हाला. म्हणजे त्या काळामध्ये दगडीच रुळ होता. हा दगडीचा. हा ना. हा. तर बाबा आम्हाला चालत दाखवा दगडी रोड. ह्या रस्त्याची खडी दाबली ना, ही खडी दाबली त्यावेळेस नाही का मसनी काही असा नव्हता. त्यावेळेस ना दगडी रोड होतं. तर ते असं बैलांनी वाढायची किंवा माणसंही वाढायची. तर आता हे बाबा आपल्याला नाही का कात्रापूरचे बाबा आहेत ते चालत आपले दगडी रोड दाखवायला. तर चला. ते पहा आता हे बाबा आम्हाला ते जी खडी दाबली ना तर ते रुळे नाही का असा फोडून टाकलाय. पहा तुम्हाला हे दगड दिसत असेल गोल होईल. हे पहा हे गोल दगड आहे फोडून टाकलाय. पहा त्याचा हा एक तुकडे म्हणजे असं बरंच तुकडं झालं ते. ह्या पहा हा एक तुकडे. तर ह्या दगडींना म्हणजे तो असा गोल होता तेव्हा ते ही खडी आखी रस्त्याची यांनी दाबेले ह्या दगडीचा रुळांना ना. बरोबर ही बाजू एकूण गोल आहे काय. हाय गोल हाय. ह्या बा वर होत नाही.
हे बघ, हे दगड एकदम गोल आकार झाला याचा. हीच दगड होती ह्या रोडला खडी दाबा, तर ती फुटून गेले. तर असं 5-6 तुकडं झालं त्याचं, 1 2 3 4 5-6 तुकडं झालं आहे ना. हा एक आहे, हा एक आहे, असं बरंच तुकडे ते. तर म्हणजे आपल्याला माहीत नव्हता, पण बाबांनी सांगितलं म्हणजे कोणीतरी फोडला असेल आहे ना. कारण लई दिवस झाले हां माशी या नदीच्या खराब हां फोडून टाकला. म्हणजे तेव्हा मसनी नव्हत्या, तर ह्याच दगडीनं आखी खडी दाबली अख्या रोडची. तर हा रोड बाबा कुठून निघतोय, 10 कोटीच्या मधून निघतोय. तर आपले कुठं जातोय हा रोड, मठाच्या भवानीच्या खांडीमध्ये जातोय, म्हणजे माळेगावला. तर बाबा मग ह्या रस्त्यानं काय वाहतूक होते? काय नाही, फक्त सरपण सरपण हिरडा लोक आणि तेव्हा त्या काळामध्ये बैलगाड्या असतील ना. हा मग बैलगाड्या लई त्या रस्त्याने त्या बैलगाड्या जायच्या. हा मग हा आणि घोडा असतील. गोडा काय आठवत नाही, पण मग ते इंग्रज लोकांचा घोडा असतील ना तळाच्या काळात. गावाच्या काळात ते असतील पण आता ते इंग्रज आता आपल्या जर म्हणलं तर आपण कसं काय सांगणार तसं नाही. तर बाबा धन्यवाद, तुम्ही त्यांच्या गावचं कातळा करतो ना. आणि तुमचं नाव काय? निवृत्ती लक्ष्मण ढगे. तर बाबांचं नाव आहे निवृत्ती लक्ष्मण ढगे, ते कातळापूरचं येते. तर त्याने आपल्याला अशी मस्तपैकी माहिती दिली. बाबांचं धन्यवाद. नाही झालं आता रस्ता बंद होत चालाय ना, वाहतूक नसल्यामुळं वाहतूक बंद झाली. आणि ह्या रस्त्याला एकतर मोरी टाकेल नाही, हाही तसंच काढलेलं इंग्रजांनी जसा काढला ना तसंच आहे. हा तसं मग पाणी भरलं काय असं थोडासा हा मग खड्डं. आता या गटारीतलं पाणी इथे या पकात हम्म. तर आपल्याच गावचे बाबा भेटले ते चुलते, त्यांनी पण माहिती विचारू. चला बाबा, पेरू म्हणलं येतो. इथं हा खालचा गाव पेरून का नाही. हा मी ते चालू गाठाना वर हा स्वच्छ रे खालून वर आहे ना. रस्त्याला स्वतः आम्ही घरी जायला. आम्ही चालू हा रस्ता पळत म्हणत्या ते हा रस्ता इंग्रजांनी काढले. हा इंग्रजांनी काढलं. म्हणजे तेव्हा हातानंच खोदून काढले का? तेव्हा हातानं ते कडी बसाली डोळे हातानं फिरवला. आणि त्या रोडच्या काम कुठल्या गावचे लोक होते? तेरुंगण कातापूर दामणून सावरकुटा लय 12 गावचे 12 लोक होते. हा का? आणि बाबा तेव्हा रोजंदारी काय असेल? तेव्हा काय 9 रुपये 8 आवड रोज काय का परवडत होतं. म्हणजे एक दिवसाचा रोज फक्त 8 ना. हा आणि 8 रोज किती झाले तेव्हाचा मग रोज? तर आता झालं 500-600 रुपये रोज झाला. तेव्हा 50 पैसे म्हणून काम केलं की हा. तेव्हा काय करू पैसे काय सांगते. आणि ही खडी तेव्हाच टाकेले का नंतर टाकेले? ही खडी म्हणजे ती पडली होती पण ते नंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये टाकली. इंग्रज जास्तच खडी होती पहिली जुनी. म्हणजे ही इंग्रजांनीच फोडील खडी आहे, हा. पण ती इंदिरा गांधीच्या काळामध्ये टाकली. काळामध्ये ती टाकली बा तिथं मोदीला नदीला खाली दुष्काळ पडला तर 72ला. त्या टायमाला मग ते लोक काम केली गेला ना त्यांनी हा. त्याचा पड भरायसाठी मग ती पांगवली तेव्हा ते लोकांची कशी तरी आणि मग ही खडी काय ना दाबली असेल तेव्हा तर ह्या नसेल रोळ बिळ होतं का? तेव्हा दगड भरवलं होतं हाताने दगड भरलं ओरडलं काही बैलाचं ओरडलं हा. तेव्हा काय भरवलं म्हणजे तो दगडीचा रोळ काढेल आणि ते बैलाने वाढायची. बैलाने वडायची काय माणसा वडील आमचा वडायची मग मी नुसते मग आता वडायची का ये ना तेव्हा ही कधी गावली तशी आम्ही कधी उठली त्या काळामध्ये तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो एक कमेंट पण करा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच सह्याद्रीतले व्हिडिओ तुम्हाला पुढं पण पाहायला मिळतील. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.